न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका परिसरात लेन क्रॉसिंग करणाऱ्या टँकरला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव आगारच्या बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी 26 रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे. या जोरदार धडकेत बसमधील चालक व वाहकासह जवळपास 27 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमीमध्ये चाळीसगाव, मालेगाव, नाशिक येथील प्रवाशांचा समावेश असून या जीवितहानी मात्र टळली आहे. पिंपळगाव बसवंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील 40 आगारची एसटी बस क्रमांक MH40 N9817 ही जळगावकडून मुंबईच्या दिशेने जात असताना पिंपळगाव बसवंत शहरातील टोलनाका परिसरात लेन क्रॉस करीत पुढे असलेल्या केमिकल टँकरला या बसने पाठीमागून बाजूस जोरदार धडक दिली. वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही धडक बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या जोरदार धडकेत बसमधील चालक वाहकासह जवळपास 27 प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपळगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात घडताच पिंपळगाव टोलनाका प्रशासन, महामार्ग पोलिसांसह पिंपळगाव पोलीस प्रशासनाने घटनास्थळी मदत कार्य केले. न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक.